नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका गोड छोकरीला. शाळेत खिडकीजवळ बसणारी चिमुरडी, अर्थात तोतो-चान, जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार. ती आपल्या बालपणीच्या तोमोई या शाळेविषयी आणि तिने तिथे व्यतीत केलेल्या कालखंडाविषयी भरभरून आठवणी सांगते. आपल्या तोतो-चान या पुस्तकामध्ये लेखिकेचं नाव आहे तेत्सुको कोरियो नागी. ती म्हणते, तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल लिहिण्याची फार वर्षापासूनची माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेने निर्माण केलेला नाही. हे सारं खरं खरं घडलंय आणि सुदैवाने मला ते अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. ते लिहिण्याची माझी तीव्र इच्छा होती. आपल्या मनोगतामध्ये तोतो-चान लिहिते, माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर श्री कोबायाशी यांच्या "तू फार चांगली मुलगी आहेस बरं" या एका वाक्याने माझा संबंध आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या शब्दांनी माझ्या आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त करून दिला आहे हे शब्दामध्ये मला सांगता येणार नाही. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगत राहिले असते. मित्रहो, या सुंदरशा पुस्तकामध्ये तोतो-चानने श्री कोबायाशींची शिक्षण पद्धती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलं स्वभावतः खूप चांगली असतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण हा चांगुलपणा वयस्करांच्या तसेच आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावामुळे बिघडू शकतो हेही त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं ते ह्या चांगुलपणाची रुजुवात करण्याचं आणि तो वाढीला लावण्याचं, म्हणजे मुलं मोठी होताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहावी, मुलांची वाढ जास्त स्वाभाविक व्हावी आणि निसर्गासोबत त्यांची एकतानता वाढावी म्हणूनही ते प्रयत्न करत असत. निसर्गप्रेमी होते ते. एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन ते त्याच्या फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना दाखवीत. त्याची पाने, फांद्या, खोडाचे एकमेकांशी असलेलं नातं समजावूनही सांगत असत. हवेच्या कमी जास्त होणाऱ्या झोतांबरोबर पानांचं हलणं कशा तऱ्हेने बदलतं हेही ते समजावत. नद्यांकडेही लक्ष देत प्रवाह निरखत. तोतो-चान सांगते, तोमोईची शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर कुणाही मुलाला घरी जाण्याची घाई नसायची आणि दररोज सकाळी मात्र शाळेत यायचे वेध लागायचे. अतिशय सुंदरशी अशी शाळा होती तोतो-चानची. तिच्या शाळेच्या दाराला छोटेसे खांब होते आणि त्या खांबांवर फांद्या आणि पानं उगवली होती. ते दार वाढत होतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षाही उंच होईल असं तोतो-चानला वाटलं. ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडं होती. तिथेच एक कललेली पाटी तिला दिसली. त्यावरती लिहिलेलं होतं तोमोई विद्यालय. तोमोई या शब्दाच्या विचारातून बाहेर पडते न पडते तोच तिला एक शाळेच्या इमारतीऐवजी दिसली आगगाडी. त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोतो-चानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं. तिला तिची शाळा खूप म्हणजे खूप आवडली होती. नंतर ती भेटली शाळेच्या मुख्याध्यापकांना, ज्यांनी पहिल्या भेटीत तोतो-चानला आपलंसं केलं होतं. तब्बल 4 तास न कंटाळता, एकही जांभळी न देता ते तोतो-चानचं बोलणं ऐकत होते. मुलांना असा सहवास हवासा वाटतोच. त्यांच्यामुळे तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटायला लागलं होतं. मुख्याध्यापक श्री कोबायाशी आपल्या प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत तिला म्हणाले होते, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हां. मित्रहो, तब्बल 61 अशा छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलं आहे. जगावेगळ्या विश्वात वावरणारी ही शाळा आणि तिचे विद्यार्थी यांचे दैनंदिन उपक्रमही यात तुम्हाला वाचायला मिळतीलच. या शाळेतील मुलांच्या डब्यामध्ये डोंगरावरचं काहीतरी असे आणि समुद्रातलंही काहीतरी असे. समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी.
मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असे सुचविण्यासाठी तयार केला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यामध्ये पोषक आहारच असेल असं पहा, असं ते पालकांना सांगत. शाळेमध्ये जेवणाआधी एक गाणं म्हटलं जायचं तोत्ताेचानचे. स्वतः मुख्याध्यापकांनीच रचलं होतं गाणं ते. एका प्रसिद्ध गाण्याची चालही लावली होती त्याला. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना. मित्रहो, हे पुस्तक म्हणजे लहान मुलांच्या शिक्षणाचं खरं गुपित उलगडणारं विद्यापीठ आहे. नक्की वाचा. तोत्ताेचानचा शाळेतला पहिला दिवस, जुगगाडीतला तिचा वर्ग, तोमोईतील अभ्यासाची जगावेगळी मांडणी, हे सारेच लेख अप्रतिम आहेत. हे पुस्तक वाचत असताना एक निराळं विश्व उघडतं आपल्यासमोर. शाळेतील सहल अर्थात गरम पाण्याच्या झऱ्याची सहल म्हणजे मुलांची समुद्राकाठची शाळा होती. या प्रकरणामध्ये मुलांना न शिकवताही लागलेली शिस्त वाचताना असंबा वाटतो. मुलांची संगीत कवायत हे प्रकरण तर अतरंगी आहे. लहान शाळकरी मुलांच्या मनाचं हुबेहूब चित्रण, त्यांना समजून घेणारं त्या शाळेच्या आवारामधलं वातावरण आणि कुठल्याही उपदेशाची गरज न पडता जबाबदारीने शहाणपणाने वागणारी मुलं या पुस्तकामध्ये वाचायला भेटतात आपल्याला. अशी मुलं या शाळेत होती कारण त्या शाळेने, त्यांच्या मुख्याध्यापकाने त्या मुलांचं बालपण स्वाभाविकरित्या त्यांना उपभोगू दिलं होतं. म्हणून श्री कोबायाशींचं प्रेम होतं या मुलांच्या उत्साही जीवनाचा एक मूलाधार. त्यांची शाळा म्हणजे घरापासून दूर असं एक घरच होतं. 1945 साली ही शाळा तोमोई आगीमध्ये जळून गेली. B-29 या लढाऊ विमानामधून असंख्य बॉम्ब शाळेचे वर्ग म्हणून वापरात येणाऱ्या आगगाडीच्या डब्यांवर फेकले गेले. हा सारा विनाश शाळेचे मुख्याध्यापक, संस्थापक रस्त्यामध्ये उभे राहून आपल्या लाडक्या शाळेकडे पाहत होते. त्यांनी नेहमीचा आपला काळा सूट घातला होता. दोन्ही हात खिशात घालून ते उभे होते. पुढची शाळा कुठल्या प्रकारची बांधूया रे? त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलाला तोमोईला विचारलं. तोमोई निशब्दपणे त्यांच्याकडे बघत उभा होता. यावरून हे लक्षात येतं की श्री कोबायाशी अजूनही खचले नव्हते. अवघं 7 ते 8 वर्षांचं आयुष्य मिळालं होतं या शाळेला. पण या एवढ्याशा कालावधीतही जपानचं भवितव्य बदलण्याची क्षमता होती या शाळेच्या जडणघडणीत. मित्रहो, जपानमध्ये एखाद्या स्त्री लेखिकेचं पुस्तक बेस्टसेलर ठरण्याची ही पहिली घटना. या पुस्तकाच्या अभूतपूर्व यशामुळे तोत्ताेचानला अर्थात तेत्सुकोला जपानी सम्राटांच्या उद्यानात वासंतिक चहापानासाठी निमंत्रित केलं गेलं. तिथे आलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्या केनिची फुकुई यांनी तोत्ताेचान हे सर्वाधिक खपाचं पुस्तक झालं, हे फारच छान झालं बरं का, असं म्हणत तोत्ताेचानला शुभेच्छा दिल्या. तसेच युनिसेफने तोत्ताेचानला सद्भावना दूत म्हणून नियुक्त केलं, तेही या पुस्तकामुळेच. या पुस्तकामुळे त्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे तोमोई शाळेचे विद्यार्थी पुन्हा जोडले गेले. त्यांचे मुख्याध्यापक श्री कोबायाशी म्हणत असत, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सर्वजण एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा, कुठलंही काम करा, पण तुम्ही सर्व एक आहात. मित्रहो, हे पुस्तक नक्की खरेदी करा आणि वाचा. पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. भारावून टाकणारं सुंदरसं पुस्तक आहे हे. प्रभावित करणारी शब्दरचना खिळवून ठेवते. या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचण्याजोगे आहे. वाचा आणि एका नवीन शाळा विश्वाची ओळख करून घ्या. एक अजब शिक्षण पद्धती अभ्यासा. आता मी आपली रजा घेते. हा पुस्तक परिचय जर आपला वाटला असेल ना तुम्हाला, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकाची खरेदी करा, ते वाचा आणि नक्की त्यावर चिंतन करा.
धन्यवाद.